आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे 105 दुकानांसाठी नोंदणी सुरू। म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 6 ऑगस्ट पर्यंत आता अर्ज करता येणार। सिडकोची 16,000 घरं अद्यापही विक्रीच्या प्रतीक्षेत, तर घरांच्या आवाजवी किमतींमुळे ग्राहकांची पाठ। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याची आता मागणी। अपर कोपर स्थानकामध्ये प्रवाशांची जीवघेणी कसरत, तर पनवेल वसई मार्गावरील गाड्यांचा तुटवडा। प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी रुळांवरून उड्या मारण्याची वेळ। दिवा वसई मार्गावर फेऱ्या वाढवण्याची सुद्धा मागणी। अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्सप्रेसमध्ये अत्याचार। इगतपुरी ते अकोला दरम्यानची घटना। दरम्यान अकोला पोलिसांकडून गुन्हा दाखल। पोलिसांकडून आरोपीचा तपास सुरू। डोंबिवलीमध्ये जन्मदात्या वडिलांना सामाजिक ट्रस्टमध्ये सोडून मुलगा बेपत्ता। डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। जन्मदात्या वडिलांना मुलगा सोडून गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त। राज्यात पहिल्यांदाच ई-साक्ष्याच्या मदतीने विनयभंग प्रकरणी दोषारोपपत्र दाखल। आरोपीला 1 वर्षाचा सक्त कारावास आणि दंड। कल्याण जलदगती न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। राज्यातील 1,09,000 शाळांना 31 जुलैपर्यंत शाळा बाह्य मूल्यांकन पूर्ण करणं बंधनकारक। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचं सर्व शाळांना पत्र।